निलगिरी नावाचे एक सुंदर असे तेजोमयी जंगल होते. जंगलात झाडे फळे सगळं काही तेजोमय होतं. मऊ मऊ गवत अद्भुत असल्यासारखं ते जंगल होतं आणि अतिशय सुंदर होतं. मन प्रसन्न करणारं असं ते जंगल होतं. आणि त्या जंगलात सिबा नावाचे एक हत्तीदादा राहत होते. ते खूप देखणे आणि सुंदर होते. त्यांचे निळे डोळे ताऱ्यासारखे चमकायचे. चालायला लागले की सोंडेतून बासरीचा सूर ऐकू यायचा. पाय त्यांचे मऊ होते. खूप तेजस्वी हत्तीदादा होते सिबा. आणि त्यांचे मित्र कोण होते माहितीये? त्यांचे मित्र होते बंटी माकड दादा. दोघे एकमेकांचे अतिशय जिवलग मित्र होते. एकमेकापासून त्यांना अजिबात चैन पडायचा नाही. दोघे खायचे बरोबर, पाणी प्यायला बरोबर जायचे, राहायचे एका गुहेत, सगळं काही एकत्र. इतके जिवलग मित्र होते. तर दोघे काय म्हणाले, बंटी काय म्हणाला, सिबा दादा आपण जंगल फिरून येऊया का? मग सिबा हत्ती दादा म्हणाले, होय रे बंटी, मला पण खूप वाटतंय. बऱ्याच दिवसापासून आपण जंगल फिरलेलं नाही. फिरून येऊया आणि जंगलात आज लांबपर्यंत जाऊया. काहीतरी शोध लावूया कशाचा तरी. ऐतिहासिक काही पुराणिक दिसते का बघूया. ठीक आहे म्हणून बंटी म्हणाला. मग दोघे जंगल सफारीला निघाले. त्यांच्या जंगलाजवळून जरा बऱ्याच अंतरावर गेले आणि खूप झाडी तिथे होती. मग दोघे थांबले. मग सिबा काय म्हणाला, अरे बंटी इथं खूप झाडी आहे. बंटी हळूहळू पुढे गेला. बघतोय तर त्या झाडीच्या खाली एक सुंदर अशी खोल गुहा होती. मग तो काय म्हणाला, अरे सिबा दादा इथे एक सुंदर गुहा आहे. त्या गुहेला पायऱ्या आहेत. मग सिबा हत्ती दादाही पुढे आले. दोघांनी बघितलं, अरे वा, सुंदर सुंदर गुहा, गुहेच्या दारात छान छान फुलांची फळांची झाडे, छान पायऱ्या. दोघांनाही ते खूप आवडलं. मग सिबा हत्ती दादा म्हणाले, अरे बंटी जाऊया का आपण आत गुहेत? मग बंटी काय म्हणाला, होय जाऊया. मग सिबा हत्ती दादा म्हणाले, अरे तू भिणार नाहीस ना? नाही रे सिबा दादा, तू एवढा माझा जिवलग मित्र आहेस. तू असल्यावर मला अजिबात कशाची भीती वाटत नाही. चल आपण जाऊया दोघे. मग दोघे पायऱ्या चढून त्या गुहेजवळ गेले. खूप बरं वाटलं. खूप छान होतं ते सगळं. मग बघतात तर त्या गुहेच्या तोंडावर एक दरवाजा होता आणि तो दरवाजा बंद होता. मग सिबा हत्ती दादा म्हणाले, अरे बंटी दरवाजा तर बंद आहे, कसा उघडायचा? मग बंटी म्हणाला, सिबा हत्ती दादा तू बघ की त्या दरवाजावर काहीतरी लिहिलेलं आहे, वाच तू, तुला येतंय ना वाचता? मग सिबा हत्ती दादा म्हणाले, हो रे वाचतो मी. मग सिबा हत्ती दादा वाचू लागले. त्या दरवाजावर प्राचीन काळातील काहीतरी लिहिलेलं होतं. प्राचीन लिपी होती ती. सिबा हत्ती दादानी ती लिपी वाचली. अरे हत्ती दादा काय आहे त्या दरवाजावर, काय लिहिलंय? अरे बंटी प्राचीन लिपीत लिहिलंय की हा जो दरवाजा जो कोणी उघडेल त्याने शक्तीचा आपल्या त्याग करावा. अरे मग तू उघडणार दरवाजा? हो उघडतो की, मला शक्तीचे काही वाटत नाही. चल मग उघड. पण तुझी शक्ती काही नाही होत रे, चल. मग हत्तीदादांनी दार उघडलं आणि ते दोघे आत गेले. गुहेत आत गेले. आत तर अतिशय सुंदर, भरपूर फळांची फुलांची झाडे, हिरवेगार गवत, सुंदर सरोवर, खूप खूप छान होतं. कमळाची फुले फुललेली सरोवरात भरपूर छान छान सगळं होतं. दोघांना बघून ते सगळं खूप खूप आनंद झाला. मग सिबा हत्ती दादानी एक कमळाचं फूल सोंडेने उचललं, सरोवरात टाकलं. सरोवरात फूल टाकल्यावर काय झालं, ते फूल कमळाचं सरोवरात पडल्यावर ते सरोवराला दिव्य तेज आलं. ते सरोवर चमकायला लागलं. ते फूल अद्भुत होतं. मग ते काय म्हणाले सिबा हत्ती दादा, अरे बंटी फूल अद्भुत आहे, खूप छान आहे, बघ सरोवर कसं तेजोमय झालं. तुला देऊ का फूल? ते तुला आवडते ना? मग बंटी काय म्हणाला, नको रे सिबा हत्ती दादा, मला फूल नको, ती तेजोमय नको, सोनेरी ती
दिसायला काही नको, मला काही सुद्धा नको, मला फक्त तू पाहिजेस. तुझी शक्ती जायला नको. एवढा माझा चांगला मित्र आहे, तो फक्त मला पाहिजे. चल आपण जाऊया इथून. अरे मी आहेस तुला, मी कुठे जाणार आहे. पण अद्भुत तू बघितलंस का नाही, बघ फूल टाकल्यावर त्या सरोवरात किती सोनेरी कलर आला. छान झालं, सोनेरी सरोवर चमकाय लागलं. होय रे सिबा हत्ती दादा, सरोवर चमकते मला मान्य आहे, पण मला त्या सगळ्यापेक्षा तू मला पाहिजेस. बरं ठीक आहे, मी आहेच रे. असे म्हणून दोघे बाहेर आले, परत आपल्या जंगलात आले. कसं आहे, बंटी माकड दादाला आपला हत्ती दादा पाहिजे होता मित्र म्हणून. त्याला ते सरोवर नको होतं, सोनेरी कमळाची फुले नको होती, फक्त आपला प्रिय मित्र पाहिजे होता. मग किती मित्रावर त्याचं प्रेम होतं बंटी माकड दादाचं सिबा हत्तीवर. हे सगळं प्राण्यांना कळल्यावर जंगलातल्या सगळ्या प्राण्यांनी सिबा हत्ती दादाची आणि बंटी माकड दादाची खूप प्रशंसा केली आणि म्हणाले मैत्री असावी तर सिबा हत्ती दादासारखी आणि बंटी माकड दादासारखी. खूप जिवलग मित्र आहेत ते, असे सगळे प्राणी म्हणाले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.